हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. शिरूरमधून लढण्यासाठी शिंदेंनी ऑफर दिलेली, पण नाशिकमधून उमेदवारी दिली असती तर निवडून आलो असतो. अमोल कोल्हेंच्या दाव्याला भुजबळांकडून दुजोरा. प्रीतमताईची काळजी नको, मी तिला नाशिकमधून उभी करेन. पंकजा मुंडेंचं विधान. तर पंकजा मुंडेंनी बीडमध्ये लक्ष द्यावं, त्यांनी निवडून येणं महत्त्वाचं. भुजबळांचा पंकजांना सल्ला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांचं पुण्यात शक्ती प्रदर्शन. रॅलीत मनसे कार्यकर्ते देखील सहभागी. मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी आज पुण्यात महायुतीची सभा. आई सुप्रिया सुळेंसाठी मुलगी रेवती सुळे पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानात. युगेंद्र पवारांसोबत रेवती सुळेंचा बारामतीमध्ये प्रचार. निलेश लंकेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची अहमदनगरच्या राहुरीमध्ये सभा. निलेश लंकेंविरुद्ध सुजय विखेंची लढत होणार. जळगावमधील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेरमधून रक्षा खडसे आज अर्ज भरणार. तर संभाजीनगरमधून संदीपान भुमरे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार. रक्षा खडसे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येतील. रक्षा खडसेंनी भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसेंकडून विश्वास व्यक्त. रावेरमध्ये रक्षा खडसेंविरोधात श्रीराम पाटील लढत. काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवींचं आज नंदुरबारमध्ये शक्ती प्रदर्शन करत पाडवी उमेदवारी अर्ज दाखल करणार. भाजपनं 10 वर्षाचा लेखाजोखा मांडावा. भाजपला त्यांचा पराभव लक्षात आल्यानं उद्धव ठाकरे आणि माझ्यावर टीका. शरद पवारांचा हल्लाबोल. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.